शांत आणि स्ट्रेस फ्री झोप लागण्यासाठी हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करा. मॉडर्न सायन्सनुसार मॅग्नेशियम युक्त आहार आणि आयुर्वेदानुसार वात शमन करणारा आहार अशा योग्य पद्धतीची तुम्ही सांगड घातली तर आपल्याला शांत झोप लागते. आणि अशाच आहाराचा डाएट प्लॅन आता मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर रात्री भिजवलेले 4 ते 5 बदाम आणि 1 अक्रोड खायचा आहे. मिड मॉर्निंगला म्हणजेच 9 ते 11च्या दरम्यान 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि त्यासोबत 1 केळ किंवा अर्धा ते 1 सफरचंद खायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला पालक आणि मेथीची भाजी खायची आहे. आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी तुमच्या जेवणामध्ये याचा समावेश असणे आवश्यक आहे, कारण या मॅग्नेशियम रिच भाज्या आहेत. इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये तुम्हाला 1 तिळाचा लाडू खायचा आहे. त्यामध्ये तुम्ही गरजेनुसार ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता आणि वर सांगितलेल्या भोपळ्याच्या बिया देखील ऍड करू शकता. इव्हिनिंगला कधीही चहा कॉफी सारखे कॅफिन युक्त पेय घ्यायचे नाहीत, कारण कॅफिन हे ब्रेन स्टिम्युलंट आहे आणि ती आपली झोप कमी करणारे आहे. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करायचे आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध, त्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा हळद टाकायची आहे आणि फारच झोपेचा प्रॉब्लेम असेल तर 1 चिमूटभर जायफळ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. वरील सगळा आहार मॅग्नेशियम युक्त असल्याने तुमचा स्ट्रेस फ्री होणार आहे आणि तुम्हाला शांत झोप देखील लागणार आहे. आयुर्वेदानुसार फक्त तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये ऍड करायची आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या हाताला, पायाला, विशेषतः तळ पायाला तीळ तेलाने चांगल्या पद्धतीने मालिश करायची आहे आणि शिवाय शिरो अभ्यंगही करायचा आहे. शिरो अभ्यंग करताना तुम्ही डोक्याला तीळ तेल किंवा ब्राह्मी तेलाने हलकासा मसाज करू शकता. आणि जास्त झोपेचा प्रॉब्लेम असेल तर थोड्याशा गरम पाण्यामध्ये तुमचा पाय बुडवून त्याला तुम्ही शेक देऊ शकता. या सगळ्या कृती केल्यानंतर वात शमन होणार आहे आणि तुमची झोप चांगली लागायलाही मदत होणार आहे. याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही स्लीप असा मेसेज करू शकता, किंवा माझ्या येणाऱ्या डिटॉक्स प्रोग्राम विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तो प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला डिटॉक्स असा मेसेज करू शकता. मी तुम्हाला योग्य ती माहिती पुरवेन.